नमस्कार मित्रांनो, धुरंधर हा चित्रपट जसा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तसं त्या चित्रपटातले जे कॅरेक्टर्स आहेत, जसं रहमान डकेत असेल किंवा संजय दत्तने ज्याची भूमिका साकारली तो SP असलम असेल, अशा भरपूर लोकांचा आता लोक सोशल मीडियावर शोध घेत आहेत, नेमकं त्यांची पार्श्वभूमी बघतायत, नेमकं काय घडलं. मात्र आज आपण त्यातल्याच एका वीरपुत्राच्या अदम्य शौर्य गाथेला आणि एका थरारक चित्रपटाच्या पडद्यामागील प्रेरणादायी कथेला उजाळा देणार आहोत. आजचा व्हिडिओ केवळ मनोरंजनाचा नाही किंवा मनोरंजनाबद्दल बोलण्याचा नाही, तर त्या सर्वोच्च बलिदानाला आणि त्यागाला वंदन करण्याचा आहे. त्यामुळे आपण आपल्या घरात ज्यांच्यामुळे सुरक्षित राहू शकतो अशा त्या एका व्यक्तिमत्वासाठी हा व्हिडिओ आजचा जो आहे तो डेडिकेटेड आहे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. आजच्या या विशेष व्हिडिओत आपलं मनपूर्वक मी पहिले स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे धुरंधर चित्रपट आणि भारताचा खरा धुरंधर, अर्थातच अशोक चक्र विजेते मेजर मोहित शर्मा. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रणवीर सिंहनं साकारलेली जसकीरत सिंह रंगी उर्फ हमजा अली मजारी या अंडर कव्हर एजंटची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचं पहिले सांगितलं गेलं, मात्र नंतर त्याला काल्पनिक स्वरूप असल्याचं म्हटलं गेलं. मात्र ज्यात कंधार अपहरण आणि 26/11च्या हल्ल्यांसारख्या घटनांचा संदर्भ दिलाय, त्याच्यानंतर ही कथा कुठेतरी मोहित शर्मा यांच्याच आजूबाजूला फिरते असं सर्वांना वाटतंय आणि त्याच अनुषंगाने आज आपण मोहित शर्मा यांच्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक नाव जे प्रकर्षानं समोर आलं ते म्हणजेच मोहित शर्मा. अनेक लोकांचा आणि खुद्द मेजर साहेबांच्या कुटुंबियांचा सुद्धा असा समज झालाय की चित्रपटातील नायकाचं जे पात्र आहे, अर्थात जे रणवीर सिंहनं साकारलेलं आहे, तो त्यांच्याच मुलाच्या जीवनावर आधारित आहे. जरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे स्पष्ट केलं असलं की हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे, तर या वादानं खऱ्या धुरंधरची म्हणजेच मेजर मोहित शर्मा यांची शौर्यगाथा पुन्हा एकदा आपल्या समोर आली आहे. कोण होते मेजर मोहित शर्मा? ते खरोखरच धुरंधर म्हणून का ओळखले जात होते तेच पाहणार आहोत. हरियाणातल्या रोहतकमध्ये त्यांचा जन्म झाला 1978 साली. अभ्यासात हुशार होते आणि अनेक वाद्य वाजवण्यातही ते पारंगत होते, हे मात्र कोणाला माहित नाही आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून त्यांनी 1995 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थातच NDA मध्ये प्रवेश घेतला आणि 1999 मध्ये ते सैन्यात अधिकारी झाले. खेळ, घोडेस्वारी, बॉक्सिंग प्रत्येक क्षेत्रात उत्तम असलेल्या मोहित शर्मा यांची नियुक्ती ही डिसेंबर 2002 मध्ये पॅराशूट 1 हे जे स्पेशल फोर्सचा भाग आहे त्याच्यामध्ये झाली. याच क्षणापासून सुरू झाला त्यांचा अद्भुत आणि रोमहर्षक प्रवास आणि त्या प्रवासातून निर्माण होणारा संघर्ष. ज्या संघर्षामुळे त्यांना भारतातील सर्व श्रेष्ठ सैनिकांमध्ये किंवा त्या सैनिकांच्या यादीत स्थान मिळालं, ते सामील झाले. त्यांची सर्वात थरारक मोहीम म्हणजे कोणती होती, तर दहशतवादी संघटनेत एका त्यांनी केलेली घुसखोरी. त्यांनी इफ्तिकार भट्ट या नावानं हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत प्रवेश मिळवला. दक्षिण काश्मीरमध्ये काम करताना त्यांनी एक अत्यंत धोकादायक गुप्त ओळख धारण करून गुप्त ऑपरेशन केलं. स्वतःची ओळख बदलून इफ्तिकार भट असं नाव, त्याचबरोबर त्यांनी तो वेश धारण केला. आपण पाहू शकतो सिनेमातही लांब दाढी, लांब केस, काश्मीरी एक कुठेतरी पेहराव आणि तो सगळी एक बनावट कहाणी घेऊन ते अनेक आठवडे त्या दहशतवादी संघटनांमध्ये मिसळले आणि त्याच्यात राहिले. या ऑपरेशन दरम्यान त्यांनी मिळवलेली माहिती भारतीय सैन्यासाठी खूप अमूल्य ठरली. या काळात हिजबुलचे जे सर्व ऑपरेशन्स होते भारतातले किंवा काश्मीर खोऱ्यातले, हे सर्व नाकाम ठरले होते. त्याचं एकमेव कारण होतं फक्त कॅप्टन मोहित शर्मा. याच दरम्यान त्यांनी जसं त्यांच्या बातम्या ज्या असतील अंतर्गत गोटातल्या त्या लीक करण्यासोबतच त्यातले जे मुख्य 2 दहशतवादी होते त्यांनाही संपवलं आणि त्यामुळे हिजबुलला वर्षानुवर्ष मोठा फटका जो आहे तो मोहित यांच्यामुळे बसला होता. 21 मार्च 2009 ची तारीख, कुपवाडा येथील हापरुडा जंगलात दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान त्यांनी आपल्या 2 सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. गोळ्या लागलेल्या असतानाही, गोळ्या लागून त्यांचं शरीर छिन्न झालेलं असतानाही त्या अवस्थेत त्यांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि यमसदनी पाठवलं आणि स्वतः वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोपरांत भारताचा सर्वोच्च शांतिकालीन शौर्य पुरस्कार अर्थातच अशोक चक्र प्रदान करण्यात आलाय. धुरंधर चित्रपट काल्पनिक असेल, पण त्यातून मिळालेली प्रेरणा आणि मोहित शर्मा यांच्यासारख्या खऱ्या आयुष्यातील नायकांचं स्मरण हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.